नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सच्या मोस्ट IMP प्रश्नांचा समावेश केलेला आहे, तसेच जमेल तेवढे स्पष्टीकरण देखील आपण केलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला बघा, MH58 ही खालीलपैकी कोणाची नवीन ओळख असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा, मीरा भाईंदर। MH58 ही मीरा भाईंदरची नवीन ओळख असणार आहे। 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर येथे सुरू करण्यात असल्याची घोषणा महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आता मीरा भाईंदर या ठिकाणी महाराष्ट्रातील 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन होणार आहे। ठीक आहे, सध्या महाराष्ट्रात किती RTOचे ऑफिस आहेत तर बघा 57। ठीक आहे, यामध्ये मुख्य आणि उप सर्व मिळून 57 परिवहन कार्यालय आहे। ठीक आहे, आणि 58वे मीरा भाईंदर या ठिकाणी स्थापन होणार आहे। ठीक आहे, हा प्रश्न मीरा भाईंदरमध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो त्या जिल्ह्यात किती RTO आहेत आणि त्यांचे नंबर काय ते आपल्याला माहीत असले पाहिजे। ठीक आहे, त्या दृष्टीने हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे। दरवर्षी 1 मार्च हा जो दिन आहे तो RTO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। 1 मार्च हा दिवस RTO स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। MH1 हा कुठल्या RTOचा नंबर आहे तर मुंबई दक्षिण। ठीक आहे, MH1 मुंबई दक्षिणचा RTO आहे। त्यानंतर अलीकडील लक्षात ठेवायचं झालं आपल्याला तर MH56 ठाणे ग्रामीण RTO आहे। त्यानंतर MH57 वैजापूर छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरचा RTO आहे MH57। ठीक आहे, आणि आता MH58 होणार आहे मीरा भाईंदर। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे मीरा भाईंदर। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, गुजरातमध्ये वंतारा वाईल्ड लाईफ सेंटर कोणत्या कंपनीने बनवलेले आहे? मित्रांनो, जर व्यक्तीने विचारलं तर उत्तर द्यायचं आहे अनंत अंबानी। ठीक आहे, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी। आणि जर कंपनी विचारली तर रिलायन्स द्यायचं आहे। ठीक आहे, रिलायन्स कंपनीने किंवा अनंत अंबानी यांनी गुजरातमध्ये जामनगर या ठिकाणी वाईल्ड लाईफ सेंटर सुरू केलेले आहे। ठीक आहे, याची स्थापना जर विचारली तर 4 मार्च 2025 द्यायची आहे। ठीक आहे, 4 मार्च 2025ला स्थापना झालेली आहे। उद्घाटन कोणी केलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंताराचे उद्घाटन केलेले आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, संविधानामध्ये घटनादुरुस्ती कोणत्या कलमान्वये केली जाते? मोस्ट IMP मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे। संविधानामध्ये घटनादुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते। पर्याय क्रमांक B कलम 368 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आता पर्यायांमध्ये इतर कलम दिलेले आहेत त्याबद्दल देखील थोडी माहिती घेऊया। या ठिकाणी कलम 124 दिलेला आहे बघा। या कलमामध्ये भारतातील सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, कलम 124 मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे। त्यानंतर कलम 315 मध्ये केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे, म्हणजेच UPSC आणि आपल्यासाठी MPSC ही जी तरतूद आहे ती कलम 315 मध्ये करण्यात आलेली आहे। त्यानंतर कलम 324 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना तसेच त्याची रचना याची तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये झाली असा प्रश्न नेहमी विचारला जातो, तर कलम 324 हे उत्तर द्यायचं आहे। भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 नुसार 25 जानेवारी 1950ला झालेली। ठीक आहे, 25 जानेवारी 1950ला झाली आहे। म्हणून भारतामध्ये 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? संविधानामध्ये घटनादुरुस्ती कलम 368 नुसार केली जाते। पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होत नाही? विषाणूमुळे होतो आणि विषाणूमुळे होत नाही असे कन्फ्युजिंग प्रश्न असतात, त्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न नीट वाचायचा। ठीक आहे, या ठिकाणी बघा, कुष्ठरोग पर्याय क्रमांक D कुष्ठरोग हा जो आजार आहे तो विषाणूमुळे होत नसून जीवाणूमुळे होतो। ठीक आहे, कुष्ठरोगाचा जीवाणू याचं नाव जर विचारलं तर काय?
मायकोबॅक्टेरियम लेप्री असं त्याचं नाव आहे. कुष्ठरोगाचं ऑप्शनल नाव देखील आहे, लेप्रसी नाव आहे, लेप्रसी. ठीक आहे, इंग्रजीमध्ये लेप्रसी असं म्हटलं जातं कुष्ठरोगाला. तर याचा जीवाणू कोणता? मायकोबॅक्टेरियम लेप्री. ठीक आहे. आता कुष्ठरोग हा विषाणूमुळे होत नसून जीवाणूमुळे होतो. या ठिकाणी स्वाईन फ्लू आहे बघा ऑप्शनमध्ये, तर स्वाईन फ्लू हा विषाणूमुळे होतो. विषाणूचं नाव काय? H1N1. ठीक आहे, H1N1. त्यानंतर डेंग्यू आहे ऑप्शनला, तर डेंग्यू हा देखील आजार विषाणूमुळे होतो. विषाणूचं नाव काय? DEN1, DEN2, DEN3 आणि DEN4. ठीक आहे, असं विषाणूचं नाव आहे. त्यानंतर एड्स हा जो आजार आहे तो देखील विषाणूमुळे होतो. विषाणूचं नाव काय? HIV. HIVचा फुल फॉर्म माहीत असेल तर मला कमेंट करून सांगायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे कुष्ठरोग हा जो आजार आहे तो विषाणूमुळे होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे? ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम सध्या न्यूझीलंड या देशाच्या नावावर आहे. ठीक आहे, न्यूझीलंडने आत्ता जी काय 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे त्यामध्ये सर्वाधिक धावा केलेल्या आहेत आतापर्यंतच्या. किती? तर 362 धावा आहेत न्यूझीलंड संघाच्या नावावर, ज्या सर्वाधिक आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता प्रश्न असा देखील विचारला जाईल, न्यूझीलंड या संघाने 362 हा सर्वाधिक स्कोर कोणत्या संघाविरुद्ध केला? ठीक आहे, तर साऊथ आफ्रिका हा संघ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध 362 रन न्यूझीलंडने केलेले आहेत. हा त्यांचा विश्वविक्रम असणार आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा ऑस्ट्रेलिया. किती? 356 रन. 356 रन आहेत ऑस्ट्रेलियाच्या नावावर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे इंग्लंड 351 रन. पहिल्या क्रमांकावर आहे न्यूझीलंड 362 रन. ठीक आहे मित्रांनो. 2025ला होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी याचा आयोजक कोण असणार आहे? पाकिस्तान. ठीक आहे, ICC आयोजक आहे पण होस्ट कंट्री कोणती असणार आहे? तर या ठिकाणी पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान म्हणजे आयोजित होणार होता, परंतु भारताने दबाव टाकल्यामुळे भारताचे जे काही सर्व सामने आहेत ते दुबईमध्ये खेळवण्यात आले. असा प्रश्न देखील विचारला जाईल की भारताने त्यांचे सगळे सामने कोणत्या स्टेडियमवर किंवा कोणत्या देशात खेळले? तर UAE देशामध्ये दुबई या क्रिकेट स्टेडियमवर सर्व सामने खेळवण्यात आलेले आहेत भारताचे. ठीक आहे. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया, त्यामध्ये तुमचा एकही मार्क जाणार नाही असे प्रश्न आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ICCच्या सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघाला फायनलमध्ये पोहोचवणारा कर्णधार कोण बनलेला आहे? तर आपला सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा. ठीक आहे, रोहित शर्मा हा ICCच्या सर्व क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघाला फायनलमध्ये घेऊन जाणारा कर्णधार बनलेला आहे, जो पहिला आणि एकमेव कर्णधार असणार आहे. ठीक आहे, पहिला आणि एकमेव कर्णधार आहे रोहित शर्मा. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी स्टीवन स्मिथ ऑप्शनला आहे बघा, तर स्टीवन स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे. त्याने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. स्टीवन स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. टेम्बा बौमा हा दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन आहे क्रिकेट टीमचा. त्यानंतर मिचेल सँटनर हा न्यूझीलंड या संघाचा कॅप्टन आहे क्रिकेट टीमचा सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये सरोगसी कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? मित्रांनो, भारतामध्ये सरोगसी हा जो कायदा आहे तो 2021मध्ये संमत झाला. 2021 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. संमत झाला 2021मध्ये, पण अंमलात कधी आलेला आहे? तर 2022. जर अंमलात कधी आला प्रश्न विचारला तर 2022 उत्तर द्यायचं आहे. संमत कधी झाला तर 2021 उत्तर द्यायचं आहे. आता सरोगसी म्हणजे काय हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर मित्रांनो, सरोगसी म्हणजे दुसऱ्या जोडप्यासाठी मूल जन्माला घालण्याची व्यवस्था. मित्रांनो, एखाद्या जोडप्याला जर मूल होत नसेल तर एखादी तिसरी महिला शोधली जाते, तिला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. ती एक मुलाला जन्म घालते आणि या जोडप्याला देते. ठीक आहे, म्हणून त्या महिलेला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारेचा हा जो कायदा आहे तो 2021मध्ये संमत झाला आणि 2022मध्ये लागू झालेला आहे किंवा अंमलात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शक्तिस्थल हे खालीलपैकी कोणाचे समाधीस्थळ आहे? मित्रांनो, शक्तिस्थळ हे इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. ठीक आहे,
इंदिरा गांधी कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी ऑप्शनला आहे त्यांचे देखील समाधीस्थळ आपण कव्हर करून घेऊया. ऑप्शनला आहेत बघा, महात्मा गांधी यांचे समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर राजघाट नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे गुलजारीलाल नंदा यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे नारायण घाट हा अहमदाबादमध्ये आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे प्रीती संगम आपल्या महाराष्ट्रात कराड या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे GK आणि करंट अफेअर्सचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.